नमस्कार मित्रांनो, श्याम सखी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज कार्तिकी एकादशी। आज आपण आलो आहोत सिन्नर तालुक्यातील एका सुंदर अशा गावी। या गावाचं नाव आहे सोनारी। सोनारी गावाची ओळख तशी फार जुनी आणि या गावातलं एक विशेष महत्त्व म्हणजे या गावात असणारं एक साधारण 16व्या शतकातलं विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर। या मंदिराविषयी गावातले ग्रामस्थ आपल्याला थोडं बहुत काहीतरी सांगतील। तर आम्हाला या मंदिराविषयी थोडं आम्हाला सांगा, काय आहे या मंदिराचा इतिहास? हे एकदम जुन्या काळातलं आहे, आम्हाला पण आठवत नाही, पण एकदम जुन्या काळातलं म्हणजे एकदम पंढरपूरच्या मंदिराचा टाईपचे त्या टायमातलं हे मंदिर असं आठवते बा, सांगतात जुने लोक। तर मग त्याच्यातले करतात पूजा वगैरे एकादशीला, आणि इथं धार्मिक लोक ते करतात पूजा वगैरे करून। बाबा इथं एक बरं त्याच्या मंदिरात राहत आहेत, ते पण इथं सेवा करताय आणि पंढरनाथ मंदिरात पण सेवा करतात। एकदम ते हे जुन्या टायमातलं आहे बा असं। ओके। तर मित्रांनो, आपल्या सोबत आहेत अजून एक हे जे बाबा आहेत, हे बाबा एक ग्रामस्थ इथून जवळच एक हाकेच्या अंतरावर असणारं भैरवनाथाचं मंदिर आहे। त्या मंदिराची आणि ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची जे रखरखाव आहे किंवा देखभाल आहेत ते हे बाबा बघतात सगळं। तर आपण त्यांच्याकडनं थोडं बहुत काहीतरी अजून जाणून घेऊयात। आता कार्तिकी एकादशी आज। हा बरोबर। हा, त्या निमित्तानं तुम्ही इथं आले। आज आमच्या मायभूमीला तुमचे पाय लागले, आम्हाला खूप आनंद आहे। असं काही नाही, नाही असं नाही ना, भगवंताने आम्हाला बोलवून घेतलं होतं। हे पूर्वीचं काही लय काळाचं पुरातन मंदिर आहे। अच्छा। हा, इथं रोजचा दिवाबत्ती प्रत्येक एकादशीला हार फुलं एक करावं लागतात आम्हाला, हे चालूच राहतं, असं बंद नाही। दिवाबत्ती बी रोज राहते, असं सकाळ सकाळ दिवाबत्ती बंद नाही। मग असं एवढं करून तुमचे आभार। नाही, तुमचे पण आभार। नाही, तुमचे आभार मानितो। नाही, तुम्ही पण पांडुरंगाची आणि विठ्ठल रुक्मिणीची सेवा करत असतात, यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार। आणि पांडुरंगाकडे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी प्रत्येक वर्ष हे सुगीचे वर्ष जावो हीच आम्ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। त्या आत्ताची तेव्हाची असं ते पूर्वीची हे तर नाही तिला असं काही, कारण काही विहिरींना नाही का आपण म्हणतो विठ्ठल रखुमाई अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत। या महाराष्ट्राच्या दैवताचंच एक सुंदरसं मंदिर जे आहे ते सिन्नर तालुक्यातील सोनार या गावामध्ये आहे। अतिशय सुंदर अशा दगडाने कोरीव बनवलेल्या मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसत आहे, आणि ग्रामस्थ याचा रखरखाव अत्यंत सुंदर रीतीने ठेवत आहे। आज या ठिकाणी आल्यानंतर कार्तिकी एकादशी निमित्त आपल्याला बरीचशी भाविकांची गर्दी जी आहे ती इथे पाहायला मिळाली। येऊन आनंद झाला, आणि इतक्या पुरातन मंदिराविषयी तुम्हाला माहिती देताना आम्हालाही प्रचंड आनंद झाला। नक्की मित्रांनो, या मंदिरामध्ये एकदा तुम्ही भेट दिली तर तुम्हाला सुद्धा हे मंदिर बरंच आवडेल। नेहमीच आम्ही सांगतो की हेमाळपंथी मंदिरं जी आहेत ते आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि हे त्यातलं विठ्ठल रखुमाईचं मंदिर अतिशय सुंदर आणि छान आहे।
कार्तिकी एकादशीचं महत्त्व हे आषाढी एकादशीच्या महत्त्वासारखंच असतं. कारण एकदा कृष्णदेवराय हे चैत्रामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी मूर्ती बघून ते इतके मंत्रमुग्ध झाले की त्यांनी हे पांडुरंगाची मूर्ती ही हंपीला नेली. आणि आषाढीच्या वारीसाठी मूर्ती नसल्या कारणाने ग्रामस्थ व वारीचे जे लोक होते ते त्रस्त झाले की आता काय करायचं. नामदेवरावांचे आजोबा हे हंपीला गेले आणि त्यांनी बघितलं की पांडुरंगाची मूर्ती जी आहे हंपीच्या राजाने रत्नजडित करून ठेवलेली आहे. त्यांनी पांडुरंगाला आराधना केली की देवा, आता आपल्या पंढरीमध्ये काही पांडुरंगाची मूर्ती नाही, आता वारकरी सगळे कसे काय तुझं दर्शन घेतील. तर पांडुरंगाने सांगितले की मी तुला दर्शन देईल आणि तुझ्यासोबत येईल, आपण उद्या सकाळी जाऊया. आणि पांडुरंगाने त्यांच्या गळ्यातील आभूषणं ही नामदेवरावांच्या आजोबांच्या गळ्यात टाकली. आणि दुसऱ्या दिवशी पुजारी आल्या असता पुजाऱ्याने बघितलं की दागदागिने नाही आहेत आणि ते दागदागिने नाही आहेत तर काय करणार. मग ते दागदागिन्याचा शोध सुरू झाला असता. तो शोध सुरू झाल्यानंतर तो शोध थांबला तो नामदेवरावांच्या आजोबांवरती. आणि त्यांच्या गळ्यातील आभूषणं बघितल्यानंतर त्यांना राजाच्या सेवकांनी त्यांना पकडून दरबारी हजर केलं व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. फाशीची शिक्षा देण्यात आल्यानंतर ज्या फाशीच्या आपला जो दगड असतो किंवा म्हणतात ना ज्या खांबावरती त्यांना फाशी देणार होती तिथे त्यांना उभं केलं असता त्याच्यावर त्या झाडाच्या पालवी फुटू लागली. आणि कृष्णदेवराय हे अचंबित झाले की हे काय झालं. मग त्यांनी सांगितलं की ही जी मूर्ती आहे हा आमचा फार आस्थेचा विषय आहे, यासाठी खूप लोक आतुरतेने वाट बघत आहे. आणि कृष्णदेवरायांनी ती मूर्ती त्यांना दिली आणि ती मूर्ती मग ती कार्तिकी एकादशी दिवशी पुन्हा एकदा पंढरीत आली. त्यामुळं ह्या कार्तिकी एकादशीचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे.